नमस्कार. अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर. जळगाव शहरातील क्षितिज युवा फाउंडेशन तर्फे श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे 10वी-12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी 120 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश आमजी चौधरी, भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, भाजपा मंडल अध्यक्ष विनोद मराठे, जळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, जीजे इंटरनॅशनल स्कूलचे संचालन सुरेश सिंग राजपूत, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालन ज्ञानेश्वर नाईक, माजी सैनिक किशोर ढाकणे, परिढोबी समाजाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश ठाकरे, भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव लाडवंजारी, सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघ, राजेंद्र पाटील, दीपक बाविस्कर, राहुल लक्षरे, सचिन घुगे, अक्षय सांगडे, आसिफ शहा बापू उपस्थित होते. यावेळी उच्चतम माननीय सेवेबद्दल रमेश विठ्ठल चाटे, बाबूराव रामदास वाघ, नारायण तुकाराम वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यांचे कार्य हे मृत्यू हे अंतिम शाश्वत सत्य आहे. या अंतिम सत्यानंतर महत्वाचे असतात ते अखेरचे अंतिम संस्कार. मेरूण परिसरात स्वर्गवासी होणाऱ्या अनेक व्यक्तींचा अंतिम संस्काराची विविध व रिवाजाप्रमाणे पूर्वतयारी करून देण्याचे महत् माननीय कार्य आपण निस्वार्थपणे व निरंतर करत असल्यामुळे विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षितिज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, राहुल सानप, नितीन वंजारी, मिलिंद तायडे, धीरज नाईक, लोकेश वाघ, पंकज तायडे, प्रणव वंजारी, मनोज कुमार पाटील, निखिल मासुडे, भावेश पाटील, सागर तायडे, विशाल वंजारी, हर्षल वाघ यांनी सहकार्य केले. यावेळी सूत्रसंचालन विनोद मराठे यांनी केले. तसेच आभार क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी यांनी मानले. याचबरोबर बातमीपत्र संपले.